भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आपण सर्व पत्रकार मित्रांना जे आज बोलवण्यात आलेलं आहे ते भीमाशंकर कारखान्याची बदनामी, भीमाशंकर कारखान्याचं पूर्वी राहिलेले चेअरमन आणि आत्ताचा असलेले संचालक देवदत्त निकम जे करत आहे आणि शेतकऱ्यांमध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचं काम स्वतःच्या लोकप्रियतेसाठी करतो आहे ते त्याचं खरं रूप तुमच्या समोर उघडं करण्यासाठी आज तुम्हाला मुद्दाम भीमाशंकर कारखान्यावर बोलवण्यात आलेला आहे. काल एक आपल्या सर्वांच्या समोर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये भीमाशंकर कारखान्याच्या काही 2-3 गोष्टींच्या विषयी चुकीची माहिती पुरवण्याचं काम देवदत्त निकम यांनी केलेलं आहे.